ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जानेवारी महिन्यामध्ये पालकमंत्री कोणकोणते जिल्ह्याचे असावे अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेले। आता ऑगस्ट महिना आलेला आहे, 8वा महिना। या 8 महिन्यामध्ये या सरकारला अजून या 2 जिल्ह्याचे पालकमंत्र्यांचा निर्णय घेता आलेला नाही आहे। तसं इंडिकेशन जे आहे ते तर क्लिअर आहे की नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि रायगडचे पालकमंत्री आदिती तटकरे हे तर इंडिकेशन क्लिअर दिसतात। कारण नाशिकमध्ये कुंभाची तयारी, महाकुंभाची तयारी सुरू आहे, तिथे गिरीश महाजनच लीड घेत आहेत। रायगडमध्ये काही असलं तर आदिती तटकरेच लीड घेत आहेत। याचाच अर्थ शिंदे गटाला काही हे दोन्ही पालकमंत्रीपद मिळणार नाही सुस्पष्ट आहे। म्हणजे खरं सांगायचं तर जे डॉक्टरांचं असतं ना, पेशंट मेलेला आहे पण कोणी डेड झालेला डिक्लेअर कोणी करत नाही, अशी परिस्थिती या 2 जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाविषयी आहे। आणि याच्यामध्ये शिंदे गटाची असहाय्यता पूर्णपणे दिसत आहे। त्यांनी किती बहिष्कार घातला, हे घातला तरी त्याच्यातून काही फरक पडणार नाही, कारण हे काही करू शकत नाही, यांच्या हातात काहीच नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। मुख्यमंत्र्यांनी आणखी यांचं काही एखादं दुसरं पालकमंत्रीपद काढून घेतलं तरी हे काही करू शकणार नाही, एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो। उदय सामंत असं म्हणत आहेत की एकनाथ शिंदे आणि शिवसेनेमुळेच महायुती जे आहे सत्तेमध्ये बसलेला आहे। जर संख्या बघितली तर भारतीय जनता पार्टीची संख्या मला 133 135 दिसते, मेजॉरिटीला 144 लोक लागतात। अपक्ष वगैरे सगळे मिळून त्यांच्याकडे ऑलरेडी 140-142 लोक आहेत आणि त्यांनी ठरवलं तर यांच्याच पक्षातले 15 लोक ते घेऊ शकतात। ही पण स्थिती भारतीय जनता पार्टीची। त्यामुळे उदय सामंतांचा दावा हा अतिशय पोकळ आहे, या दाव्यात कोणताही दम नाही। सर, आपण बघितलं मनसे नेत्यांनी आज निवडणूक आयोगाची भेट घेतली। लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही, त्यामुळे व्हीव्हीपॅटवर महापालिका निवडणूक लावण्यात यावी असं ते म्हणतात। मी तर म्हणतो त्याच्या पुढची मागणी करावी की बॅलेटवरच निवडणुका झाल्या पाहिजे। व्हीव्हीपॅट पण म्हणजे या भानगडीतच पडू नये, सरळ बॅलेटवर निवडणुका झाल्या पाहिजे, अशा प्रकारची मागणी आता करण्याची वेळ आलेली आहे। सर, वर्षानुवर्ष ठाणे निवडणुकीच्या आधी आता सध्या राहुल गांधी यांचं जे वक्तव्य आहे मत चोरी संदर्भातलं, त्याच्यामुळे देशभरामध्ये चर्चा होते। पण निवडणुकीच्या आधीच महाविकास आघाडीकडून एक पत्र जे आहे ते निवडणूक आयोगाला देण्यात आलं होतं। त्याच्यामध्ये नाना पटोले यांची सही आहे, सोबतच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची सुद्धा सही आहे की काही मतांमध्ये काही हेराफेरी चालू आहे, तशा पद्धतीचं पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला दिलं होतं की जे मतं त्यांच्या बाजूने चालत अशा मतदारांची नावं जी आहे ती हिरव्या पेनाने लिहिलेली होती, जी मतं विरोधात चाललेली आहेत त्यांची नावं ही लाल पेनाने लिहिलेली होती आणि त्याच्यामुळे काहींची नावं जी आहे ती थेट यादीतून वगळण्यात आली आणि बऱ्याच ठिकाणी जे आहे ते 10,000 मतदार जे ते वाढवण्यात आले होते। अशा पद्धतीचा संशय निवडणुकीच्या आधीच महाविकास आघाडीच्या नेत्यांना आलेला होता का, आणि असं पत्र निवडणूक आयोगाला गेलेलं आहे? हे पहा, हे सुस्पष्ट आहे, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतल्या मतदान वाढ किती झाली याचे आकडे सुस्पष्ट आहेत। राहुलजीनं जे पत्रकार परिषद घेतली हेही कारणं सगळ्यांना दिसत आहेत आणि या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या वेळेस लक्षात आलेल्या होत्याच। या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगांनाही भेटलेलो होतो, पत्र तर आहेच नाना पटोलेंचं, पण त्याच्या आधी आम्ही निवडणूक आयोगाला सुद्धा भेटलेलो आहे, तर असे चोकलिंगम त्यांना या संदर्भात। आणि म्हणून या गोष्टी आधीपासून भारतीय जनता पार्टीनं निवडणूक आयोगाला हाताशी धरून केलेले आहे, हे स्पष्ट होतंय ना या हिंदुस्थानामध्ये। आणि महाराष्ट्रातही तसंच झालेलं आहे, कारण कित्येक लोकांचं नाव मतदार यादीतलं कित्येक आम्ही कलेक्टरांना सांगितलेलं आहे, माझ्याकडे तर उदाहरण आहे सगळे कित्येक जणांचे की एकेका व्यक्तीचे नाव 5-5 ठिकाणी, एका मतदारसंघात 4 ठिकाणी, दुसऱ्या मतदारसंघात 3 ठिकाणी, असे कित्येक उदाहरणं समोर आहेत। राहुल गांधी यांनी हा मुद्दा मांडला त्याच्यामुळे याच्यावरती चर्चा होतीये, पण याच्या पूर्वी आता इतके महिने झाले एक सरकार येऊन किंवा निवडणुकीचा निकाल लागून, तेव्हा महाविकास आघाडीमधला कोणताही नेता पुढे येऊन या संदर्भात बोलला नाही। हे पण निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता पण अनेक तक्रारी केल्या गेल्या, त्याची कोणती दखल घेतली गेली? निवडणूक आयोगाने कधीच दखल घेतलेली नाही।
परंतु आता राहुल गांधींनी सुस्पष्टपणे अभ्यास करून काही गोष्टी सगळ्या या हिंदुस्थानाच्या समोर आणलेल्या आहे, जनतेसमोर आणलेल्या आहे. आणि मला असं वाटतं याच्यामुळे आता निवडणूक आयोगाची विश्वासार्हता अतिशय मला असं वाटतं तपासण्याची वेळ आलेली आहे. तसं तुम्ही असं म्हणताय की कुणी त्याची दखल घेतली नव्हती, तुम्ही वारंवार तक्रार करूनही, तर तुमचं आता म्हणणं आहे की तुम्ही जे निवडणूक आयोगाला जे पत्र दिलेलं आहे महाविकास आघाडी म्हणून किंवा तुम्ही ज्या तक्रारी केलेल्या आहेत या सगळ्यांचा जे पुरावे तुमच्याकडे आहेत किंवा कागदपत्र तुमच्याकडे आहेत, तुम्ही की राहुल गांधींना देण्याचा जो मुद्दा आहे तो अजून मजबूत करण्यासाठी? नाही पहा, आता शितवून भाताची परीक्षा होत असते. जर राहुलजीने ते दाखवलं तर आता आम्ही या मतदारसंघात अशा पद्धतीनं अभ्यासाला लागलेलो आहोत. आमचे जे बूथवरचे गटप्रमुख आहे यांच्याशी चर्चा करून प्रत्येक मतदान केंद्रावरचे अनुभव मतदार यादीतले आम्ही सगळे शेअर करतोय आणि येणार काळात या सगळ्या गोष्टी समोर येतात. जनतेत जागृती याच्यामध्ये मला असं वाटतं सगळ्यात महत्वाची आहे. सर, ज्या शिवसेनेकडे ठाणे महानगरपालिका गेल्या अनेक वर्षापासून आहे त्याच ठिकाणी अनधिकृत बांधकामाचं पेव फुटलं होतं, त्यावरती दंड देखील आकारण्यात आला होता. मात्र आता या अनधिकृत बांधकामावरचा दंड नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून माफ करण्यात आलाय. ह्याकडे तुम्ही कसं बघता? असं दंड माफ करता येत नाही, एकाच महापालिकेसाठी करता येणार नाही. जर करायचं तर राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकेत अशा पद्धतीनं थोटावलेले दंड रद्द करावे लागेल. एकीकडे राज्याचा महसुलाच्या विषयी आपण चर्चा करतो, कित्येक योजना बंद पडलेल्या आहे, कित्येक खात्याला निधी नाही आणि अशा पद्धतीनं महसूल रद्द करणं दंडाचा कासत नाही. मला वाटतं हे चुकीचं पायंडा ठरेल. पण यात आपण जर हे इक्वेशन बघितलं तर ठाणे महानगरपालिका त्यांच्याच अंडर होती एवढे वर्ष, म्हणजे असं म्हणता येईल की त्यांच्याच काळात हे अनधिकृत बांधकाम झालं आणि त्याच्यात आता हे एक चक्करच आहे नाही, सायकल आहे. अनधिकृत बांधकाम आपणच करायला लावायचे, दंड आपणच टोटवायला लावायचा आणि दंड आपणच माफ करायचा. इथं सायकल दिसते ना, इथं सायकल एक चक्र आहे दिसतंय आणि मला असं वाटतं असं होऊ नये. सर, आपण काय बघितलं, उद्धव ठाकरे यांनी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आंदोलन केलं सरकारच्या भ्रष्ट मंत्री विरोधात आणि त्या ठिकाणी बनियान असेल किंवा अनेक त्या ठिकाणी सीन होते. त्यावरच आमदार शिंदेगडाचे आमदार संजय गायकवाड त्यांनी असं विधान केलं की उद्धव ठाकरे यांच्या बापाला देखील जमणार नाही, कारण की मी ओरिजिनल आहे, माझी कॉपी कुणाला जमणार नाही असं म्हणणार. आणि यावरच आता युटर्न घेतलेत. उद्धव ठाकरे हे रक्ताने बाळासाहेबांचे हे म्हणजे बाळासाहेब हे वडील आहेत असं त्यांनी म्हणतात. कसं होतं? संजय गायकवाडांच्या म्हणण्याकडे फार आपण लक्ष देऊ नये असं मला वाटतं, कारण अतिशय वल्गर खालच्या स्तरावर वक्तव्य, मग फार देवेंद्र फडणवीसच्या तोंडात कोविडचे जंतू टाकण्यापासून तर मतदारांना बाजारू म्हणण्यापर्यंत वक्तव्य संजय गायकवाडांचे आहे. म्हणून अशा व्यक्तीकडे मला असं वाटतं दुर्लक्ष केलेलं बरं. पण जर एखाद्या आमदाराने उद्धव ठाकरे नेत्याचं बाप काढणं कितपत योग्य वाटतं? जनता आता याला उत्तर देईल मला असं वाटतं. थोडक्यात त्यांच्या कानावून गोळी गेलेली आहे, येणार काय त्याला जनता उत्तर देईल. त्यांनीच आज ह्या वक्तव्यावर युटर्न देखील घेतलं की बाळासाहेब हे सर्वांचे दैवत आहे. हे यांचं बोलायचं एक, करायचं एक, सांगायचं एक, हे विसरलेले आहे की शिवसेना प्रमुखामुळं उद्धवजी ठाकरे साहेबांमुळे हे जागेवर बसलेले आहे. नाही तर हे उद्धवजींच्या मातोश्रीचे, बाळासाहेबांच्या मातोश्रीचे उमरे झिजवत होते हे लोक आणि आता हे बोलायला लागले. मला असं वाटतं जनता हुशार आहे, याला उत्तर योग्य वेळी देतील आणि मी तर म्हणेन शिवसैनिक योग्य वेळी उत्तर देतील. सर, आता इंगित करून घेऊया. सर, राहुल गांधी जी ने एक प्रेस कॉन्फ्रेंस लेकर के ये बात देश के सामने रखी है कि बीजेपी ने सरकार बनाने के लिए वोटों की चोरियां की हैं और उस डेटा के चलते काफी पॉलिटिकल प्रेशर्स और बातें चल रही है. आप कैसे देखते हैं उनके इस बयान को? राहुल जी ने बताया वो तो सही बात है. राहुल जी ने वोटों की चोरी, वोटों का रजिस्ट्रेशन किस प्रकार से होता है, वोट 4-4 जगह किस प्रकार होते हैं, ये सही जानकारी पूरे हिंदुस्तान के सामने रखी है. अभी जिम्मेदारी बनेगी हमारे जैसे सब कार्यकर्ताओं की इस प्रकार जो जो हुआ है वो ढूंढना और उस पर रोक लगाना. मैं समझता हूँ ये काम अभी आने वाले समय में जो सही में जो वोटर लिस्ट पे काम कर रहे हैं उन कार्यकर्ताओं की होगी. और राहुल जी का जो आरोप है इसके लिए तो कोई इलेक्शन कमीशन तो कोई खुलासा नहीं कर रहा है.
बीजेपी के लोग उसमें स्पोक्स पर्सन बन गए इलेक्शन कमीशन के। इसलिए राहुल जी ने जो भूमिका रखी है उसका जो कुछ है बात इलेक्शन कमीशन ने जनता के सामने रखने की जरूरत है। मुझे नहीं लगता कि इलेक्शन कमीशन इस पर कुछ बात रख सकेगा। चुनाव के बाद से ईवीएम का मुद्दा हमेशा से सुर्खियों में रहा है। आज संजय राउत जी ने ये भी कहा है कि जब हम बीजेपी के साथ सरकार में थे तो उस वक्त एक बीजेपी के नेता ने मुझे बताया था कि ईवीएम कैसे हैक किया जाता है। बताया, हमको ही बताया था, हम भी थे उस पर, हमको बताया था कि ईवीएम कैसा हैक होता है। बीजेपी के नेता थे बताने वाले, वो कौन थे क्या थे वो उद्धव जी या संजय राउत सब बताएंगे, लेकिन हम भी थे उसमें, हमको भी बताए थे, कुछ प्रमुख कार्यकर्ताओं को बताया था। थँक्यू। जल जीवन मिशनचा एक प्रश्न आहे की राज्याचे 35,000 कोटी रुपये जे आहेत ते केंद्राकडे सध्या बाकी आहेत, पेंडिंग आहेत आणि केंद्राने असं म्हणलेलं आहे की राज्याने तात्पुरता स्वरूपात हा निधी जो आहे तो उपलब्ध करून द्यावा। मात्र सरकारकडे पैसे नाहीत आणि त्याच्यामुळे कंत्राटदारांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे। जल जीवन मिशन याचा जो आत्ताच्या घडीला जे काम झालेली आहेत 50-52% झालेले, 2 मिनिटं, 50-52% झालेले आहेत। बाकीचे काम निधी अभावी रखडलेले आहेत। याला केंद्राच्या निधीची आवश्यकता आहे। आजच्या घडीला हे काम पूर्ण थंड बसत्यात आहे। गुत्तेदारांना, कॉन्ट्रॅक्टरांना याचा निधी मिळत नाही, पैसे मिळत नाही आणि म्हणून काम थांबलेलं आहे। आता याच्यातून उलट सगळं बनेल। जेवढा वेळ वाढेल त्याची एवढी या कामाचं दायित्व आणखी वाढेल। आता हे दायित्व केंद्र देईल का, राज्याची आर्थिक स्थिती आहे का, तर केंद्राने भले म्हटलं असेल राज्याने हे करावं तात्पुरत्या स्वरूपात। राज्याची मला आत्ताच्या घडीला आर्थिक स्थिती दिसत नाही की राज्य या योजनेमध्ये काही पैसा टाकेल आणि याच्यामुळं या योजना पूर्ण होणार नाही। जो आत्तापर्यंतचा खर्च झालेला पैसा हा वाया जाईल, अशा प्रकारचं विदारक चित्र येणार काळात होऊ शकतं। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।